केलेला आहे की अनेक वेळा संधी देऊन ज्यांनी केवायसी केलं नाही याचा अर्थ कुठल्या तरी एका नियमात ते बसत नाहीये। जसं आमच्या लक्षात आलं की 10 लाख लाभार्थी असे आहेत की जे इन्कम टॅक्सच्या लिमिटच्या बाहेर आहेत, 2.5 लाखाच्या वर ज्यांचं त्या ठिकाणी उत्पन्न आहे। आपण काही अटी शर्ती ठेवून ही योजना लावली होती, ज्यात 2.5 लाखाच्या आत उत्पन्न पाहिजे, एका घरामध्ये 2च महिलांना हे घेता येईल, अशा ज्या अटी शर्ती आपण लावल्या होत्या। आता आपण सगळा डेटा कलेक्ट करतो। तो डेटा कलेक्ट केल्यानंतर जसं इन्कम टॅक्स विभागाचा डेटा आला तर त्यात आपल्याला लक्षात आलं की कोण कोण इन्कम टॅक्स पेई आहे पण तरी लाडकी बहीण घेतली आहे। आरटीओचा डेटा घेतला तर लक्षात आलं कोणाकडे 4 व्हीलर आहे पण तरीही त्या ठिकाणी त्यांनी बेनिफिट घेतलेला आहे। रेशन कार्डाचा डेटा घेतला तर लक्षात आलं की एकेका घरामध्ये 6-6, 7-7 लोकांनी समजा घेतलं असेल तर 2चा नियम आहे। त्यामुळे शेवटी एखादी योजना आपण सुरू करतो त्याचे जे निकष असतात त्या निकषाप्रमाणे योजना चालली आहे की नाही हे सीएजी त्याचं ऑडिट करतात आणि ऑडिटमध्ये जर निकषाच्या बाहेर ती योजना चालली असेल तर राज्य सरकारवर ताशेरे येतात। आणि म्हणून सुरुवातीला आपण योजना सेल्फ सर्टिफिकेशनवर केली होती। तुम्ही जे सांगाल ते सत्य मानून योजना दिली जाईल, पण शेवटी सत्ययुग नसल्यामुळे काही पुरुषांनी आम्ही स्त्री आहोत असं सांगून काही भाऊ लाडक्या बहिणी झाले तर त्यांचं आम्हाला बंद करावं लागलं। असंच ज्या निकषांच्या पलीकडे ज्या ज्या लोकांनी लाभ घेतला होता त्या लोकांचं त्या ठिकाणी केवायसी त्यांनी केलं नाही किंवा केवायसी केलं पण नंतर लक्षात आलं की हे त्या डेटाबेसमध्ये देखील उपलब्ध आहेत, अशांचंच बंद झालंय। जे नियमात आहेत, केवायसी केलं आणि नियमात आहेत, एकही हप्ता त्यांचा थकवलेला नाही। दर महिन्याला नियमित आपण त्यांना पैसे देतो आहोत। जिल्ह्यामध्ये टोटल पैसे वाटप आता सुरू झालेला आहे। तर ह्यामध्ये बघा आता यवतमाळ एक आहे, सातारा आहे आणि अमरावती आहे। तर ह्यामध्ये जर बघितलं तर लाडक्या बहिणींनो यवतमाळमध्ये पण आता खूप साऱ्या प्रमाणात झालेला आहे व्हीडीपीटी, साताऱ्यामध्ये पण झालेला आहे आणि अमरावतीमध्ये पण झालेला आहे। आणि जर बघितलं तर दुसरं जळगाव, नाशिक आणि संभाजीनगर। तर लाडक्या बहिणींनो ह्या 6 जिल्ह्यामध्ये तुमचं कोणता जिल्हा आहे नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करा चॅनलला। आणि तुम्हाला ह्यामध्ये पैसे तुम्हाला आले आहेत का नाही, नाशिकमध्ये, जळगावमध्ये, संभाजीनगरमध्ये पण भरपूर जे लोकांना पैसे वाटप झालेला आहे तुम्ही सांगा। रत्नागिरी, धुळे आणि रायगड। तर ह्यामध्ये बघा लाडक्या बहिणींनो धुळे जिल्ह्यामध्ये पण जे आपले व्हिडिओ बघणारे भरपूर जण आहेत तर त्या लाडक्या बहिणींनो तुम्ही नक्की कमेंट करून सांगा धुळे जिल्ह्यामध्ये तुम्हाला पैसे आले आहेत का नाही। जर तुम्हाला आले नाही तर ते काय प्रॉब्लेम असेल तुम्ही ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा। तर ह्यामध्ये आता मुंबई, नंदुरबार, बीड आणि आता ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला आता मुंबईमध्ये सुद्धा खूप प्रमाणात वाटप झालेलं आहे, कारण की पहिलं स्टार्ट मध्येच पुणे आणि मुंबई या 2 जिल्ह्यामध्ये जास्त वाटप झालेलं आहे। त्यानंतर नंदुरबार आणि बीड जिल्ह्यामध्ये त्या लाडक्या बहिणींना सुद्धा वाटप झालेलं आहे। आता जर पुढचं बघितलं तर पुणे, कोल्हापूर, अहमदनगर। तर बघा पुणेमध्ये जसं की मी तुम्हाला सांगितलं पुण्यामध्ये भरपूर प्रमाणात वाटप झालेलं आहे। तर पुणे जिल्ह्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणींना 1500 रुपये हप्ता मे महिन्याचा यायला सुरुवात पण झालेली आहे आणि भरपूर जणांना भेटला पण आहे। तर कोल्हापूरमध्ये पण वाटप सुरू आहे, अहमदनगरमध्ये पण सुरू आहे। आता जर बघितले तर नाशिक, अमरावती, पुणे। तर ह्यामध्ये बघा आता हे 3ऱ्या दिवसाची यादी आहे। हे जे बघितले तर आता हे आज 3ऱ्या दिवसाची यादी आहे। ते जर होतं ते पहिलं होतं। तर आता हे नाशिक, अमरावती, पुणे हे परत ह्या नाशिक, अमरावती आणि पुणेमध्ये जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे। त्यामध्ये आणि परत जर दुसरं बघितलं तर जळगाव, पालघर आणि जालना। यामध्ये बघा हे नवीन 2 जिल्हे पालघर आणि जालना। तर हे बघितले तर ह्यामध्ये सुद्धा आता परत अनेकदा वाटप जळगावमध्ये पण सुरू झालेलं आहे आणि हे पालघर आणि जालना जिल्ह्यामध्ये सुरू झालेला आहे। तर लाडक्या बहिणींनो तुम्ही सांगा तुम्हाला आलेला आहे का नाही हप्ता। तर बाकीचं बघितलं तर रत्नागिरी, सांगली आणि नागपूर। तर सांगलीमध्ये जर पहिला बघितलं तर वाटप पहिल्या दिवशी फक्त झालं होतं, त्यानंतर वाटप 2 दिवस नव्हतं। पण आता जर बघितले तर सांगलीमध्ये, नागपूरमध्ये आणि रत्नागिरीमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे। लाडक्या बहिणींनो तुम्ही तुमचं गाव आहे का, जिल्हा आहे का नाही बघा। तर बघितलं तर पुढे नंदुरबार, ठाणे आणि धुळे। तर ह्यामध्ये परत एकदा अनेकदा ह्यामध्ये वाटप सुरू झालेला आहे। मे महिन्याचा हप्ता 1500 रुपये। लाडक्या बहिणींनो तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला हप्ता आलेला आहे का नाही। तर बघा जर त्या बँकमध्ये आता आपल्याला पैसे येणार आणि नाही येणार ही यादी आपण सुद्धा आता आपण बघूया। बँक जे आहेत की कोणती बँक आहे ती आणि कोणती बँक नसणार आहे की ज्यामध्ये चालणार नाही पैसे यायला वगैरे सुरुवातची आहे। ते आता मी तुम्हाला बँक जी आहे ती बँकाची तुम्हाला मी आता यादी सांगणार आहे।
की कोणते बँकमध्ये तुम्हाला चालणार आहे आणि कोणते बँकमध्ये नाही. तर आता बघा लाडक्या बहिणींनो, तर बघितले तर भरपूर लाडक्या बहिणींना हे माहितीच नाही. मी तुम्हाला सांगतो, स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक तुम्हाला चालणार आहे. पैसे येण्यासाठी तुम्हाला बँक हे काय प्रॉब्लेम येणार नाही. बँक ऑफ बडोदा, त्यानंतर पंजाब नॅशनल बँक ही बँक पण चालणार आहे. त्यानंतर तुम्हाला चालणार आहे कॅनरा बँक. कॅनरा बँकेबद्दल मी तुम्हाला एक प्रॉब्लेम आहे ते मी तुम्हाला सांगतो, ते पण तुम्हाला. पण त्याच्या पुढे जे बँक आहेत आणि बघूया लिस्ट. युनियन बँक ऑफ इंडिया, त्यानंतर बँक ऑफ इंडिया. हे युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया वेगवेगळे आहेत, त्याच्यामध्ये कन्फ्युज करून घेऊ नका लाडक्या बहिणीनो. त्यानंतर इंडियन बँक, त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, त्यानंतर पंजाब अँड सिंध बँक आणि त्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक, IOB त्याला जे म्हणतात. तर आता जर बघितले तर पंजाब अँड सिंध बँक जर बघितले तर त्याचं सर्व्हर प्रॉब्लेम असतो, म्हणून तुम्ही ते बँक चेंज करून घेतला तरी बेस्ट राहणार आहे, ज्यांचं पंजाब सिंध बँकमध्ये जे अकाउंट आहे. राहिली गोष्ट कॅनरा बँकची, जे मी तुम्हाला सांगितलं. आणि पोस्ट बँक, पोस्ट बँकेचा खूप साऱ्या लाडक्या बहिणींना प्रॉब्लेम आहे, मी तुम्हाला ते सुद्धा सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल. तर बघा कॅनरा बँक, कॅनरा बँकेचं कसं आहे की त्यांचं जे डीबीटी लिंक जे आहे ते कधी कधी ऑटोमॅटिक ऑफ होतो, कधी कधी ऑटोमॅटिक बंद होतो. आणि त्यांचं जे सर्व्हर आहे खूप टाइम वेळी त्यांचं सर्व्हर प्रॉब्लेम येत असतो, बंद असतो. तर गव्हर्नमेंटची ज्यावेळी लाडकी बहिणीचे पैसे येत असेल त्यावेळी बँकेचा प्रॉब्लेम असेल, डीबीटी ऑटोमॅटिक ऑफ झाला तर तुम्हाला पैसे येणार नाही, टाइम टू टाइम पैसे येणार नाही. म्हणून कॅनरा बँकेचं जे प्रॉब्लेम आहे हे तुम्ही चेंज करून घेतलं तरी सुद्धा चालेल. आणि तुम्हाला कसं चेंज काय करावं असेल मी तुम्हाला सांगितलंच आहे, तुम्ही कमेंट करा बँक चेंज म्हणून, मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि राहिली गोष्ट आता ही सगळी झाली बँक, आता हे पैसे येणारे बँक. आता तुम्हाला पैसे येत नाही तर ते कोणते बँक आहे ते तुम्हाला बँकांची मी आता नावं सांगतो. फर्स्ट बँक युको बँक. युको बँक हे ऑनलाईनची बँक आहे, हे तुम्हाला जास्त तर बघितलं तर फायनान्स मध्ये वगैरे येत असतं. तर हे तुम्हाला युको बँक चालणार नाही. युको बँक मध्ये खूप सारे प्रॉब्लेम येत आहेत. ते प्रॉब्लेम आता मी तुम्हाला सगळं सांगायचं म्हटलं की खूप मोठा व्हिडिओ होणार, तर मी तुम्हाला फक्त बँकांची नावं सांगतो. त्याबद्दल तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल तर त्या बँकेबद्दल तुम्ही मला बँक इन्फॉर्मेशन म्हणून असं कमेंट करून विचारू शकता, म्हणजे मला कळेल त्यामध्ये तुम्हाला त्या बँकेबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून. तर मी तुम्हाला त्या बाबतीत सांगेन. पण आता राहिली दुसरी बँक जना स्मॉल फायनान्स बँक. हे सुद्धा हे ऑनलाईनच्या ह्यामध्ये पैसे कट पण होतात आणि ह्यामध्ये पैसे लवकर येत नाही, पैसे आले सुद्धा तरी कट होतात पैसे, हे सुद्धा प्रॉब्लेम आहे. आणि दुसऱ्या बँकेमध्ये लिंक पण लवकर होत नाही, हे बँक अशी बँक आहे. तर हे फायनान्सची बँक आहे त्यामुळे. तर जना स्मॉल फायनान्स बँक झाली. तिसरं म्हणजे राहिलं तुमचं ते आता हेच विजया बँक. विजय बँक म्हणजे बँक ऑफ बडोदामध्ये मर्ज झालेला आहे. बट भरपूर लाडक्या बहिणींना हे माहितीच नाही आहे की जुनी जे पासबुक तुमची जे असेल तर तुम्ही ते पासबुक जे आहे तुम्ही ते अपडेट करून तुम्ही जाऊन बँकेमध्ये केवायसी करून तुम्ही अपडेट करून नवीन पासबुक घ्यायचं आहे बँक ऑफ बडोदाची, तर तुम्हाला ते पैसे त्यामध्ये यायला सुरुवात होत नाही. तर तुम्ही नक्की काम करा. राहिली आता दुसऱ्या आणि जर बघितले तर बँक देना बँक. देना बँक पण हे मर्ज झालेले आहे आणि देना बँकेचं पण हे खूप सारा प्रॉब्लेम येत आहे. आणि राहिली कर्नाटका विकास ग्रामीण बँक. कर्नाटक विकास ग्रामीण बँक मध्ये पण भरपूर जणांना प्रॉब्लेम येतोय. त्यांना इकडनं जर नाही झालं त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह तर तुम्हाला तिकडं जे मेन जे ब्रँच आहे तिथे तुम्हाला जावं लागणार आहे. तर म्हणून बँक आता तुम्ही चेंज करून घ्या. आणि आता तुम्हाला सांगतो म्हणजे आणि दुसरं जे प्रॉब्लेम काय येत आहे की ही अशी जी सगळी जे भरपूर जे बँक आहेत ना हे बँकामध्ये प्रॉब्लेम आहे. आणि लास्ट म्हणजे जॉईंट अकाउंट. जॉईंट अकाउंट पण भरपूर जणांचं आहे, कोणत्याही बँकमध्ये असू दे, स्टेट बँकमध्ये असू दे, बँक ऑफ बडोदामध्ये असू दे किंवा पोस्टमध्ये असू दे किंवा तुमचं बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये असू दे, ग्रामीण विकास बँकमध्ये असू दे, कोणतेही बँकमध्ये जॉईंट अकाउंट जर असेल तर तुम्ही कृपया करून लवकरात लवकर तुमचं जॉईंट अकाउंट जे आहे तुम्ही बदलून तुमचं सिंगल अकाउंट करून घ्यावे. कारण की नाहीतर तुम्ही दुसऱ्या बँकमध्ये अकाउंट ओपन करून घ्या सिंगल तुमचं, कारण की जॉईंट अकाउंटला सगळ्यात जास्त प्रॉब्लेम येत आहे आणि त्यांनाच पैसे यायला बंद होण्याचं कारण ते एक सुद्धा होऊ शकतोय. म्हणून लाडक्या बहिणींनो लवकरात लवकर तुमचं जॉईंट अकाउंट जे असेल तर तुम्ही ते बदलून घ्या. आणि साठी खुशखबर आहे, पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचे 344 कोटी रुपये वळवण्यात आलेत. लाभार्थी महिलांना मे महिन्याचा हप्ता देण्यासाठी ही रक्कम वळती करण्यात आली. राज्य शासनाने या संदर्भात शासन निर्णय जारी केला. यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारे सामाजिक न्याय विभागाचे, आदिवासी विकास विभागाचे हजारो कोटी रुपये या योजनेसाठी वळवण्यात आले होते.